खरंच 31 ऑगस्टला अर्जाची मुदत संपतेय का? काय आहे शेवटची तारीख? लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सरकारने 31 जुलैची मुदत दिली होती. मात्र महिलांची कागदपत्रासाठीची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेचा अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. त्यानंतर ऑगस्टच्या मध्यंतरी देखील अर्जात मुदतवाढ केल्याची बातमी समोर आली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत संपणार आहे का, असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. कारण राज्य सरकारने 31 ऑगस्ट ही अर्जाची अंतिम मुदत सांगितली होती. मात्र त्यानंतर मुदतीत वाढ केल्याचे देखील सांगितले होते. त्यामुळे खरंच 31 ऑगस्टची मुदत संपणार आहे का आणि अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे हे जाणून घेऊयात. लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सरकारने 31 जुलैची मुदत दिली होती. मात्र महिलांची कागदपत्रासाठीची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेचा अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आलेली नाही. तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्ज पडताळणीला सुरुवात. तसेच 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हा स्तरावर पडताळणी सुरू आहे. जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाणार आहेत. ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी सांगितली आहे. त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू झाली आहे. या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत. या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का, याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज झाले आहेत त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. धन्यवाद.